इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे। विद्यार्थ्यांना विरार घेऊन जाणारा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे। वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे। पोलिसांमुळे 26 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत। या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच उल्हासनगरहून विरारकडे जाणाऱ्या एका खासगी बसमधील 26 विद्यार्थ्यांचे प्राण वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत। बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संभाव्य मोठा अपघात टाळला। उल्हासनगर येथील जग्गू फुटबॉल अकॅडमीतील 26 विद्यार्थी विरारच्या ग्लोबल स्कूलमध्ये फुटबॉल स्पर्धेसाठी प्रवास करत होते। बस वालधुनी पूल ओलांडून सुभाष चौकात पोहोचली। ती बस वळणावर वेडीवाकडी चालवली जात असल्याचे वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांच्या निदर्शनास आले। कर्तव्यावर असलेल्या सुरेश पाटील यांनी सतर्कता दाखवत तत्काळ बस थांबवून चालकाची तपासणी केली। चालक सुरेंद्र प्रसाद गौतम याने मद्यसेवन केल्याचे ब्रेथ एनालायझर चाचणीत उघड झाले। त्यामुळे पोलिसांनी बस जप्त केली, तसेच चालकावर 10,000 रुपयांचा दंड ठोठावला। या प्रकरणी चालकाला कोर्टात हजर करण्यात येणार असून दंड भरल्यानंतरच बस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली। वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे 26 विद्यार्थ्यांचे प्राण वाचल्याने या कर्तव्य दक्षतेचे शहरभर कौतुक होत आहे। दुसरीकडे बस चालक मद्यधुंद असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पालकांची चिंता वाढली आहे। पकडलं, केस केली आम्ही। आता गाडी लहान मुलं असल्यामुळे दुर्गाडीला सोडायला चाललो आणि ते दुसरी बस मागून ते मुलं पुढे जाणार आहेत। हो, ड्रिंक केलेली होती फुल। बळाला ड्रायव्हर, आता मालक आलेले स्वतः, दुसरा ड्रायव्हर घेऊन आले।